चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांचे अंगरक्षक अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे। थोड्या वेळापूर्वीच बुलढाणा शहरात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। अजय गिरी आज कर्तव्यावर नव्हते। आमदार श्वेता महाले यांची सुरक्षा करण्यासाठी त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीनं शस्त्र देण्यात आले होते। त्याच बंदुकीतून अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी झाडली आहे। त्यानंतर अजय गिरी यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी गिरी यांना मृत घोषित केलंय। गिरी हे बुलढाणा शहरात पोलीस वसाहतीत राहत होते। राहत्या घरीच त्यांनी स्वतःवर गोळी झाडली आहे। माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का असून अजय गिरी हे माझे अंगरक्षक तर होतेच, पण त्याचबरोबर घरातील सदस्यांसारखे होते, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार श्वेता महाले यांनी दिली आहे। या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस अधिकचा तपास करत आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी दिली आहे। आज दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 3:30च्या दरम्यान आमचे जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई अजय शंकरराव गिरी बकल नंबर 404 यांनी राहत्या घरामध्ये सुसाईड केली। ते सध्या मुख्यालय ते ड्युटीवर असून ते बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा पोलीस वसाहतीमध्ये शासकीय निवासस्थानी राहण्यास होते। 3:30 वाजता ते घरी असताना त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस पिस्टल मधून डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या केली। यामध्ये प्रथमदर्शनी कौटुंबिक कारण असल्याचं समोर येत आहे। यामध्ये अकस्मात मृत्यू दाखल करण्याचं काम पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे सुरू असून पोलीस निरीक्षक बुलढाणा शहर हे त्याचा तपास करीत आहेत। तपासांती यामध्ये आपल्याला सविस्तर कळू शकेल। गेल्या 3 वर्षापासून माझ्याकडे अंगरक्षक म्हणून अजय गिरी त्या ठिकाणी कार्यरत होते। चिखली शहरामध्येच लहानाची मोठी झालेली शिक्षण घेतलेलं, मुंबई पोलीसमध्ये ते भरती झालेत। सुरुवातीला काही काळ होमगार्डमध्ये होते। जवळपास मला वाटते 2009 पासून तर माझ्याकडे येईपर्यंत मुंबई पोलीसमध्ये होते। चिखली शहरातल्या पुंडलिक नगर, गजानन नगर जो वरचा परिसर आहे, तिथली जी आमची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा या सगळ्या पोरांच्या सोबत खरं त्याचं पूर्ण बालपण गेलेलं, शिवाजी शाळेमध्ये शिक्षण झालेलं। अंगरक्षक तर होताच, परंतु एक कुटुंबातला सदस्य देखील अजय त्या ठिकाणी होता। काही घरगुती कलह त्यांचे होते, कौटुंबिक वाद काही होते, त्याच्यातूनही त्याला सगळेच जण आम्ही धीर देत होतो, आधार देत होतो। आचारसंहिता जेव्हा लागली तेव्हा तो माझ्याकडे नव्हता। त्या 2.5-3 महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा मला आता शेवटी कसं आपल्याला भविष्य काय आहे हे आपल्याला कोणालाही सांगता येत नसतं। ही घडल्यानंतर काही गोष्टी कानावरती येत आहेत। कौटुंबिक वादामुळेच तो परेशान होता आणि त्याने याच्या आधी पण आचारसंहिता जेव्हा लागलेली होती माझ्याकडे तो नव्हता, तेव्हाही त्याने असं करण्याचा प्रयत्न केला असं माझ्या कानावरती आलंय। परंतु किती जरी कौटुंबिक वाद असला तरी हे असं पाऊल उचलणं हे योग्य नाही आहे। काल संध्याकाळी तो 10:30-11 वाजेपर्यंत माझ्याकडे होता। आज त्याचा ऑफ होता। विशेष म्हणजे ही घटना घडायच्या आधी आमचे काही पदाधिकारी त्याला भेटले, त्यांच्याशी पण त्याने संवाद साधला। त्या संवादातून सुद्धा असं काही वाटलं नव्हतं की असं काही टोकाचं पाऊल त्या ठिकाणी तो उचलेल। परंतु आपण पाहिलंय, अतिशय म्हणजे माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे। अंगरक्षक म्हणून सुद्धा आणि कौटुंबिक सदस्य त्या ठिकाणी तो होता, त्याच्यामुळे नक्कीच एक मोठा धक्का आहे। तुमच्याकडे कार्यरत असताना काही कधी या गोष्टी केल्या का? नाही, कौटुंबिक त्याच्या वहिनीने काही 1-2-3 महिन्याआधी त्यांनी सुसाईड केलेलं। त्यांच्या वहिनीचे आणि त्यांच्या भावाचे काही वाद त्या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून होते। ती घटना घडली होती तेव्हा त्यांच्या ज्या वहिनी आहेत त्यांचं माहेरही माझ्याच मतदारसंघातलं एकलाऱ्यातलं, तिथेही आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो। त्या परिवाराला त्या ठिकाणी आधार दिला। परंतु अशा पद्धतीने कधी तो काही पाऊल उचलेल असं मला वाटलं नाही।
या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये बरेच एक दोघं जण माझ्याकडे होते. परंतु हा लहानाचा मोठा चिखली शहरामध्ये झालेला असल्यामुळे, कुटुंबातला सदस्य असल्यामुळे तो खूप मनमोकळेपणाने सोबत राहायचा. म्हणजे अंगरक्षक तर होताच, परंतु बियॉन्ड दॅट एक कौटुंबिक सदस्य होता. माझे भाऊ जे आहेत त्यांच्या सोबत त्याचे मित्र म्हणून तो होता. आणि कधी असं वाटलं नाही. काही त्याच्या मनात असतं तर तो नक्कीच बोलला असता. तसा मोकळ्या स्वभावाचा होता, मनमोकळा बोलायचा. पण हे पाऊल कधी उचलेल असं कधी वाटलं नव्हतं. रक्षाबंधनला म्हणजे ज्या दिवशी त्याचा 1 दिवस ऑफ अल्टरनेट ड्युटी असते. परंतु रक्षाबंधनला त्याचा ऑफ जरी असला तरी सकाळी व पहिली राखी ताईच्या हाताने बांधायची म्हणून सकाळी 7 वाजता तो घरी येऊन माझ्याकडे राखी बांधून घ्यायचा. एवढे सगळे कौटुंबिक संबंध होते. तर काय त्याच्या मनात आलं नेमकं, तो क्षण हावी झाला त्याच्यावरती आणि नको ती गोष्ट त्या ठिकाणी घडून गेली. सगळं आता गृह विभागाला सगळं माहिती आहे. सुसाईड केलेला आहे, त्याच्या मनात काही असतं तर तो कुठेतरी बोलला असता, काही लिहून ठेवलं असतं. परंतु तसं काहीच नाही आहे. काही कौटुंबिक वाद होते. त्या वादामुळे हे झालेलं असल्यामुळे मला वाटतं वेगळी चौकशी करण्यासारखं तसं काहीही नाहीये.